नैसर्गिक सौंदर्य आणि समृद्ध संस्कृतीने नटलेला देश आहे। भारतातील समृद्ध वारसा पाहण्यासाठी अनेक परदेशी पाहुणे येथे दरवर्षी भेट देतात। 2025 या वर्षात देखील भारतातील काही ठिकाणे पाहण्यास अनेक पर्यटकांनी पसंती दर्शवली आहे। यावर्षी भारतीयांनी धावपळीऐवजी शांतता, सांस्कृतिक पर्यटन आणि नैसर्गिक सौंदर्याला जास्त पसंती दिली आहे। आज आपण 2025 मध्ये व्हायरल झालेली भारतातील अशी ठिकाणे पाहूयात ज्यांची भुरळ अगदी परदेशवासियांनाही पडली आहे। नंबर 1, काश्मीर। काश्मीर हा भारताचा ताज। येथील बर्फाच्छादित पर्वत, हिरवळ, शांत तलाव आणि सुंदर हवामान यामुळे कायमच पर्यटक काश्मीरकडे आकर्षित होतात। यंदा विशेष करून हिवाळी पर्यटनासाठी काश्मीर हे सर्वात हॉट डेस्टिनेशन ठरलं। नंबर 2, प्रयागराज आणि वाराणसी। ऐतिहासिक पर्यटनात प्रयागराज आणि वाराणसी या दोन शहरांना अधिक पसंती मिळाली। महाकुंभामुळे जागतिक प्रसिद्धी तर मिळालीच, पण गंगा आरती घाट हे पर्यटकांसाठी आकर्षण ठरलं। नंबर 3, मेघालय। ढगांनी भरलेल्या दऱ्या, धबधबे, नैसर्गिक पूल, स्वच्छ गाव आणि रस्ते अशा नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण अशा मेघालयला 2025 मध्ये पर्यटकांनी विशेष पसंती दर्शवली। स्वच्छ गाव, रस्ते आणि धबधब्यांमुळे हे राज्य वर्षातील सर्वोच्च नैसर्गिक डेस्टिनेशन ठरलं। नंबर 4, राजस्थान। राजस्थान यावर्षी अधिक लक्षवेधी ठिकाण ठरले। जयपूर, उदयपूर येथील राजस्थानी संस्कृती, लोककला पाहण्याचा आनंद पर्यटकांनी घेतला। मातीचे रिसॉर्ट्स आणि लोककलेचे कार्यक्रम यावर्षी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले। नंबर 5, वृंदावन। 2025 मध्ये वृंदावन प्रचंड चर्चेत होतं। राधाकृष्ण आणि मंदिर पाहण्यासाठी अनेक कुटुंब यावर्षी तेथे गेले। वरील सर्व ठिकाणे पाहता 2025 या वर्षात भारतीयांचा प्रवासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला दिसून आला। पर्यटकांनी गर्दीची ठिकाणे न पाहता शांत संस्कृती पाहण्यास पसंती दर्शवली। तर मग मंडळी, तुम्ही यावर्षी कोणकोणत्या ठिकाणांना भेट दिली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।